रंगपंचमी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर अवैध धंद्यांवर कारवाईचा धडाका सुरू असून मौजे तारापूर येथील हॉटेल रविराज येथे पोलिसांनी धाड टाकत सुमारे 16,000 रुपयांची अवैध दारू जप्त केली. पोलिसांनी केलेल्या कारवाईत देशी विदेशी दारू व बियर असा एकूण सुमारे 16,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध मुंबई दारूबंदी कायदा कलम 65 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक TY मुजावर यांच्या नेतृत्वाखाली API शहाजी गोसावी, पोलीस उपनियुक्त भारत भोसले, श्रीमती रेळेकर मॅडम तसेच पोलीस हवालदार परशुराम शिंदे, ब्रह्मदेव काळे, संतोष चव्हाण, गावडे, संजय गुटाळ आणि सतीश चंदन शिवे यांच्या पथकाने केली.